ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आपण बघत आहोत स्किनी स्क्रंचीज बनवणे. यासाठी आपण फॅब्रिक घेणार आहोत आपल्या घरात असलेले कोणतेही कापडाचे तुकडे. तर ह्या कापडाच्या तुकड्यांची आपल्याला पट्टी हवी आहे 3 इंच रुंद आणि 42 इंच लांबीची. आजचा 2 कलरचा स्क्रंची बनवण्यासाठी आपण 2 कलरचे वेगवेगळे कापडाचे तुकडे घेतलेले आहेत. आपण हे कापडाचे तुकडे आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या सिक्वेन्समध्ये जोडून घेणार आहोत. ह्या ठिकाणी मी ब्लॅक आणि पिंक थीम वापरलेली आहे, कारण मला ब्लॅक पिंक थीमचा एक स्किनी स्क्रंची हवा होता. आपण कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये हे तुकडे जोडू शकता, म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या अगदी छोट्यातल्या छोट्या तुकड्याचा, कपड्याच्या तुकड्याचा, फॅब्रिक स्क्रॅपचा आपण उपयोग करू शकतो. तर असं आपण पूर्ण तुकडे एकमेकांना जोडून एक लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा तुकडा जोडणार तेव्हा त्या शिलाईवर आपण डबल शिलाई करून घेणार, म्हणजे मजबूती राहणार आहे. आता आपल्याला एक लांब कापडाची पट्टी मिळाली, त्याची 2 टोकं आपण जोडून घेतली, म्हणजे आपल्याला एक राऊंड भेटणार आहे कापडाच्या पट्टीचा. आता याची 2 अपोजिट साईड्स आपण एकमेकांवर ठेवणार, मधला भाग असा दुमडून घेणार आणि मग शिलाई सुरू करणार. आपण अशा प्रकारे शिलाई घेणार आहोत की मधला जो आपण दुमडून घेतलेला भाग आहे त्यावर शिलाई येणार नाही. दरवेळेस आपण चेक करणार, त्या मधल्या भागावर शिलाई येऊ देणार नाही. आणि जसं आपला शिलाईचा शेवटचा भाग येत जाईल तसा तसा आपण मधला भाग ओढत जाणार, म्हणजे आपला पूर्ण राऊंडला अशी शिलाई होणार आहे. शेवट आल्यावर मात्र आपण तिथे थोडी जागा ठेवणार आणि त्यातून आपली ही पूर्ण पट्टी सरळ करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला एक ट्यूब भेटणार आहे. तर त्या ट्यूबमध्ये आपल्याला इलास्टिक टाकण्यासाठी आधी आपण इलास्टिकच्या एका टोकाला टाचणी लावणार आणि त्या पूर्ण ट्यूबमधून ते इलास्टिक बाहेर काढून त्या इलास्टिकला गाठ मारणार आहोत. आता ही जी गाठ मारलेली बाजू आहे इलास्टिकची, ती आपण पुन्हा त्या आपण जी जागा ठेवली शिलाई न करता त्या जागेमध्ये टाकणार आतमध्ये आणि त्याला कपड्याला पुन्हा शिवून घेणार, पॅक करून घेणार, म्हणजे आपलं असं इलास्टिक टाकलेलं स्क्रंची तयार झालेलं आहे. तर हे झालं आपलं डबल कलरचं स्क्रंची तयार. आता बघूया सिंगल कलरचा स्क्रंची कसा तयार करायचा ते. यासाठी आपण एकच कापडाची पट्टी घेतलेली आहे, 3 इंच रुंद आणि 42 इंच लांबीची. त्याची 2 टोकं आपण जोडून घेतली आणि अपोजिट साईड एकमेकांवर ठेवून मधल्या भागाला फोल्ड करून आपण शिलाई सुरू केलेली आहे. दरवेळेस शिलाईचा शेवट आला की आपण मधला जो फोल्ड केलेला भाग आहे तो ओढून घेणार आणि हा पूर्ण सर्कल राऊंडमध्ये आपण शिलाई घेणार आहोत. दरवेळेस आपण चेक करणार, मधल्या भागावर शिलाई येत नाही याचं काळजी घेणार आणि पूर्ण शेवटपर्यंत शिलाई आली की थोडी जागा तशीच ठेवून तो पूर्ण स्क्रंची आपण सरळ करून घेणार आणि जोही आपण ओपनिंग पार्ट ठेवलेला आहे त्यामधून आपण इलास्टिक टाकणार आहोत. आणि इलास्टिकच्या एका टोकाला टाचणी लावल्यामुळे आपण व्यवस्थित त्या पूर्ण स्क्रंचीच्या ट्यूबमधून इलास्टिक टाकू शकतो आणि इलास्टिक आपण त्या ओपनिंगमधून बाहेर आणून त्याला गाठ मारून घेणार व्यवस्थित आणि ती गाठ असलेला भागसुद्धा त्या कापडामध्ये टाकून पुन्हा ती जी ओपन असलेली बाजू आहे ती आपण पूर्ण शिवून क्लोज करून घेणार आणि असा तयार झाला आपला सिंगल कलर स्क्रंची तयार. तर आपण उरलेल्या कपड्यांपासून 2 प्रकारचे स्किनी स्क्रंचीज आज बनवलेले आहेत. असेच वेगवेगळे डिझाईन बघण्यासाठी पाहत राहा ओखास क्रिएशन. थँक्यू फॉर वॉचिंग.